आमच्या घराचा नित्य नियम असायचा. संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभंकरोती आणि पाढे पर्वचा म्हणून घ्यायचे. मग त्यात दिडकी, निमकी, पावकी, अडीचकी अशी घुकमपट्टी करून घ्यायचे. मग तात्या त्यांच्या खर्जातल्या आवाजातनं रामरक्षा सुरू करायचे आणि आम्ही मुलं मात्र फक्त ऐकत राहायचो. लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणम प्रबद्धे असं ऐकू आल्यानंतर आमची आजी पानं वाढायला घ्यायची आणि मग तस्मात कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर हे म्हणून झाल्यानंतर आम्ही मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. तिन्ही सांज अशीच जायची. झोप कधी लागायची ना हे कळायचंही नाही. एकदम पहाटे ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि त्वमेव केवलम कर्तासि त्वमेव केवलम धर्तासि त्वमेव केवलम हर्तासि त्वमेव सर्वम खलिदम ब्रह्मासि त्वम साक्षात आत्मासि नित्यम असं ऐकू यायचं आणि जाग यायची. किती छान होते ना ते दिवस. आजही मन लहान होतं आणि आजी आजोबा आणि गावातलं ते निवांत आयुष्य आठवतं.